श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या 18 जानेवारी वार रविवार या दिवशी आलेली आहे मौनी अमावस्या. मौनी अमावस्या हिंदू धर्मात खूप महत्त्वाची तिथी म्हटली जाते. तर यंदा माघ महिन्यात येणाऱ्या या अमावस्येला स्नान, दान, पितरांना तर्पण, पिंडदान करणं अत्यंत पुण्यकारक म्हटलं गेलेलं आहे. या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केल्याने आणि सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने अश्वमेघ यज्ञासारखं आपल्याला फळ मिळत असं. याशिवाय मौनी अमावस्येचं खास महत्त्व आहे. या दिवशी दुर्मिळ योग जुळून आलेला आहे, सर्वार्थ सिद्धयोग जुळून आलेला आहे. असं मानलं जातं की कृष्ण पक्षातील अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने याचं उत्तम फळ जे आहे तर ते आपल्याला लाभत असते. यामुळे पाप नष्ट होतात आणि व्यक्तीच्या आयुष्यात सुख समृद्धी टिकून राहते. शास्त्रामध्ये मौनी अमावस्येचे काही नियम सांगितले गेलेले आहेत. असं म्हणतात की याचं पालन जे व्यक्ती करतात किंवा घरातील स्त्री करत असते तर त्यांच्या या दिवशी मौन पाळले जाते. म्हणजेच या दिवशी कोणालाही रागवले जात नाही किंवा कोणाबद्दल मनामध्ये राग ठेवला जात नाही. या दिवशी असं म्हणतात की पाप नष्ट होत असते. या दिवशी चांगले जर तुम्ही कर्म करत असाल, या दिवशी नकळतपणे काही गोष्टी केल्यास पितर नाराज होऊ शकतात, तर काही गोष्टी केल्याने मोक्षप्राप्ती आपल्याला होऊ शकते. त्यामुळेच मौनी अमावस्येच्या दिवशी काय करावं, काय करू नये, त्याचबरोबर या झाडाला नक्की स्पर्श करून यायचा आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये आपल्याला या झाडाला नक्की स्पर्श करून यायचा आहे. तर यंदा मौनी अमावस्या 18 जानेवारी रविवारी येत आहे. असं म्हणतात की या शुभ तिथीला ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी मौन पाळून स्नान करावं. असं केल्याने खूप शुभ फळ आपल्याला प्राप्त होते. मौनी अमावस्येला दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. तर या अमावस्येचा प्रारंभ जो आहे तर तो 17 जानेवारीला 12:03 चालू होणार आहे आणि या मौनी अमावस्येची समाप्ती जी आहे तर ती 18 जानेवारीला रात्री 1:21 होणार आहे. म्हणून आपल्याला उदय तिथीनुसार शास्त्रामध्ये 18 जानेवारीला अमावस्या सांगितलेली आहे. म्हणून या अमावस्येच्या दिवशी ही तिथी आपल्याला पाळायची आहे. म्हणून या रविवारच्या दिवशी संपूर्ण दिवसभर ही अमावस्या तिथी राहणार आहे. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीला जास्तीत जास्त महत्त्व दिले जाते, कारण या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि आपल्या पूर्वजांसाठी काही उपाय आणि काही सेवा केल्या जातात. तर पहा, प्रत्येक अमावस्येचं महत्त्व जे आहे हे वेगवेगळं सांगितलं गेलेलं आहे. तर मौनी अमावस्येच्या दिवशी शांत राहणे किंवा कोणाबद्दल आपल्या मनामध्ये राग न ठेवणे, त्याचबरोबर या दिवशी घरातील महिला हे व्रत देखील करत असतात. तर मौनी अमावस्येच्या दिवशी मौन पाळले जाते. तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या मौनी अमावस्येला दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. म्हणूनच या दिवशी तर्पण विधी केली जाते. तर पहा, आपल्या घरातील महिला असेल किंवा पुरुष असेल तर त्यांना मौन पाळणे शक्य होत नाही किंवा शांत राहणं शक्य होत नाही. पहा, जे तांत्रिक क्रिया करणारे व्यक्ती असतात किंवा साधू असतात तर हे मौनी अमावस्येच्या दिवशी मौन पाळत असतात, शांत राहत असतात. म्हणून या दिवशी तुम्ही शांत राहिलं तरीही चालेल किंवा मौन पाळलं तरीही चालेल. या दिवशी कोणासोबत भांडणं किंवा कोणासोबत क्लेश वाद घालायचा नाही. यामुळे आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत असते. त्याचबरोबर तुम्ही कामानिमित्तानं नोकरीसाठी बाहेर गेलेले आहात, काम करत आहात, तर तिथेही तुम्ही वादविवाद घालू नका. पहा, या दिवशी दान, तर्पण, पवित्र गंगेमध्ये स्नान करायला ही मौनी अमावस्या अत्यंत शुभ आणि महत्त्वाची तिथी आहे. तर मौनी अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णू आणि भगवान शिव व शिवपिंडीची पूजा केली जाते. त्याचबरोबर आपल्या पितरांना शांत करण्यासाठी या दिवशी त्यांना काही विधीपूर्वक पूजा आणि काही उपाय आणि काही सेवा केल्या जातात. तर प्रत्येक अमावस्येचं महत्त्व जसं आहे तसंच या मौनी अमावस्येचं महत्त्व देखील सांगितलं गेलेलं आहे. ही मोठी आणि सर्वात श्रेष्ठ पवित्र अशी तिथी म्हटली गेलेली आहे. आपल्या पितरांना संतुष्ट करण्यासाठी या दिवशी दान केले जाते. सर्वात श्रेष्ठ दान म्हटलं गेलेलं आहे. यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद मुलांबाळावर होत असतो. ते आपल्या मुलांना
संतुष्ट करत असतात. म्हणून मौनी अमावस्येच्या दिवशी असं वास्तुशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे की काही झाडं आहेत, या झाडाची जर अमावस्या तिथीला जर तुम्ही पूजा जर केली तर सर्व कार्य जे आहे, नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल, मुलाची प्रगती व्हावी असेल किंवा पतीच्या कोणत्याही कामामध्ये मन लागायचं असेल तर प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळत असते. म्हणून या झाडामध्ये देवी शक्ती जागृत अवस्थेत असते. आपल्या घरामध्ये प्रखर पितृदोष हा कमी होतो. त्याचबरोबर 7 पिढीचे दारिद्र्य हे नष्ट होते. तसंच जीवनात आपल्या एखादा शत्रू असेल तर तो आपल्याला माफी मागण्यासाठी घरी येईल. जे तुम्हाला मिळत नाही त्यापेक्षाही जास्त तुम्हाला मिळेल. म्हणून असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही उपास नाही केला तरीही चालेल, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला या झाडाला स्पर्श करून यायचा आहे. या झाडाला स्पर्श केल्याने फक्त 24 तासात आपल्या 7 पिढ्यांना लागलेला जो प्रखर पितृदोष आहे तर हा कमी होईल. तसंच 7 पिढ्यांना लागलेला त्रास, दुःख, दारिद्र्य हे एका क्षणात नष्ट होईल. आपल्या घरामध्ये एखादा शत्रू असेल तर तो लोटांगण घालेल. तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ताबडतोब पूर्ण होईल. तर अशा कोणत्या झाडाला आपल्याला स्पर्श करून यायचा आहे, तर हा उपाय जो आहे तर तो कोणत्या वेळी करायचा आहे, का करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ हा शेअर करायला विसरू नका आणि हाईप बटनला नक्कीच प्रेस करा. तर हा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा उपाय आपल्याला रविवारच्या दिवशी सकाळ ते संध्याकाळपर्यंत कोणत्याही वेळी तुम्ही करू शकता. कारण पहा, संपूर्ण दिवसभर 18 तारखेला अमावस्या तिथी जी आहे तर ती राहणार आहे. म्हणून या संपूर्ण दिवसामध्ये आपण उपाय करायचे आहे किंवा सेवा करायच्या आहेत तर त्या करू शकतो. तर या दिवशी दुर्मिळ योग जुळून येणार आहे. तर या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग जुळून येणार आहे. या योगामध्ये जर आपण काही पूजा करत असतो किंवा सेवा करत असतो तर त्याचे फळ जे आहे तर ते 1000 पटीने आपल्याला मिळत असते. पहा, सर्वार्थ सिद्ध योगामध्ये जे काम आपण करत असतो किंवा कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नसेल, हा योग जो आहे सर्वार्थ सिद्ध योग आलेला आहे. तर या योगामध्ये आपण पूजा काही सेवा करत असतो तर धनप्राप्तीचे योग जुळून येत असतात. हा जर उपाय या वेळेमध्ये जर केला तर. म्हणून या दिवशी काही उपाय जे आहेत ते आपण करायला हवेत. तर पहा, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे काही झाडे आहे, या झाडामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो. आपले पितरसुद्धा या झाडामध्ये वास करत असतात. या झाडामध्ये देवी तत्व जागृत अवस्थेत असते. म्हणून या विशेष तिथीच्या दिवशी आपण या झाडाला काही वस्तू अर्पण केल्या तर एक देवी शक्तीचा आपल्याला आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होतो. त्यामुळेच आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा ह्या लवकर पूर्ण होतात. त्यामुळेच आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल किंवा घरामध्ये पैसा हा टिकत नसेल, घरात अखंड लक्ष्मी नांदावी, करोडाच्या कर्जातून मुक्तता व्हावी, भरपूर कर्ज झालेलं आहे तर ते कर्ज कमी होण्यासाठी किंवा आपण भरपूर मेहनत करत आहात, त्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळावं. तर पहा, प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतात. नोकरी असते किंवा व्यवसाय चांगला चालावा किंवा सरकारी नोकरी लागावी किंवा मुलाच्या शिक्षणामध्ये भरभरून यश मिळावं. म्हणून कोणतीही इच्छा जी आहे ही पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर मेहनत करत असतो किंवा पैशाची आर्थिक समस्याची तडजोड जी आहे तर ती आपल्या घरामध्ये करत असतो. कधीकधी काय होतं ना, आपण भरपूर मेहनत करतो किंवा सेवा करतो, पण सेवा करूनही मेहनत करूनही आपल्या घरामध्ये पैसा येत नाही किंवा आपल्याला नशिबाची साथ मिळत नाही. जर आपल्या कुंडलीमध्ये ग्रहदोष, पितृदोष हा असेल तर कोणत्याही कामामध्ये आपलं मन लागत नाही. एखादा ग्रह असेल, राहू केतूचा ग्रह असेल, तो तुम्हाला प्रत्येक कामामध्ये त्रास देत असेल किंवा मंगळ ग्रह आहे तर तो कोणत्याही लग्न कार्यामध्ये तुम्हाला विघ्न आणत असेल, तर आपला एखादा ग्रह असेल तर हा अशुभ तिथीमध्ये असेल तर आपण कितीही प्रयत्न करूनही आपल्याला यश मिळत नाही. म्हणून या अमावस्येच्या दिवशी जर आपण या झाडाला स्पर्श केला किंवा काही वस्तू अर्पण केल्या, यामुळे आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होत असते. यामुळे 7 पिढ्यांना लागलेला प्रखर पितृदोष हा नाहीसा होतो.
जर आपल्या घराला प्रखर पितृदोष लागलेला असेल तर संतानप्राप्ती होत नाही, किंवा घरामध्ये सतत वादविवाद होतात, किंवा काही अशुभ घटना घडतात. एखादं काम हातामध्ये घेतल्यानंतर ते कामच पूर्ण होत नाही. एखादी जागा तुम्हाला घ्यायची असेल, पैसे जमा केलेले असेल, पण त्या कामामध्येच एखाद्याची तब्येत जर बिघडलेली असेल तर तो पैसा दवाखान्यातच लागतो. तर ही जी समस्या आहे, तर आपल्या घराला जेव्हा पितृदोष लागतो तेव्हा ह्या समस्येचं आपल्याला निवारण करावं लागत असते. पितृदोषामुळे आपल्या मुलाची प्रगती होत नाही, घरामध्ये पैसा येत नाही, किंवा कर्ज जे आहे तर हे वाढत जाते पण कमी होत नाही. म्हणून या सर्व समस्येचं निवारण होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर कोणतं असं झाड आहे, या झाडामध्ये देवी शक्ती आहे, तर या झाडाला स्पर्श केल्याने आपली गरिबी दरिद्री ही दूर होते आणि आपल्याला कितीही कर्ज झालेले असेल तर त्या कर्जातून मुक्तताही मिळत असते. आता पाहूयात की ते कोणतं झाड आहे ते. आता या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला 2 थेंब गंगाजल, 2 थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याला घालायचे आहे. चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नका, नाहीतर जे तांत्रिक क्रिया करणारे व्यक्ती असतात तर त्यांचा प्रभाव जो आहे तर तो आपल्यावर पडत असतो, आपल्याला नकारात्मकता लागत असते. म्हणून आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत. तर त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला उपाय कसा करायचा आहे, तर एक स्वच्छ तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. त्यानंतर या कलशामध्ये आपल्याला पिण्याचं पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर या कलशामध्ये आपल्याला थोडंसं साखर जी आहे तर ती टाकायची आहे. थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि गुलाबाच्या पाकळ्या जर तुम्हाला मिळाल्या तर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या टाका, नाहीतर गुलाबाचं अत्तर टाकलं तरीही चालेल. त्यानंतर काय करायचं आहे, अर्धा चमच या पाण्यामध्ये थोडंसं केशर टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला हळद टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक दिवा जो आहे तर तो तयार करण्यासाठी इथे काय करायचं आहे, कणकेचा दिवा करायचा आहे. त्यानंतर यामध्ये दुहेरी कापसाची वाट टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये 21 तांदूळसुद्धा घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला हे तांदूळ लाल करायचे आहे. यामध्ये हळदी कुंकू आपल्याला टाकायचं आहे. पांढरे तांदूळ आपल्याला अर्पण करायचे नाहीत, आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचे तांदूळ इथे बनवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे सर्व साहित्य आहे तर हे घेऊन जायचं आहे उंबराच्या झाडाखाली. त्यानंतर जवळपास जर तुमच्या उंबराचं झाड असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, या उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे. त्यानंतर आपल्याला शुद्ध तुपाचा जो दिवा घेतलेला आहे तर तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. त्यानंतर जे कलशामधलं पाणी आणलेलं आहे तर ते आपल्याला उंबराच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या उंबराच्या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. 11 वेळा प्रदक्षिणा करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला तिथे मांडी घालून बसायचं आहे आणि आपण जे 21 अक्षदा आणलेल्या आहेत लाल करून, तर त्यानंतर आपण ज्या अक्षदा आहेत तर त्या हातामध्ये घ्यायच्या आहेत, उजव्या हातामध्ये. आणि त्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर एक एक अक्षदा अर्पण करता वेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. त्यामुळे काय होते की शुक्र ग्रह जो आहे तर तो कमकुवत असेल तर शुक्र ग्रहाचं पाठबळ मिळण्यासाठी या उंबराच्या झाडाची पूजा जी आहे तर ती केली जाते. जर तुम्हाला राहू किंवा केतू किंवा मंगळ ग्रहाचा त्रास असेल तर या झाडाची पूजा केल्याने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते. तर या दिवशी काय करायचं आहे, या उंबराच्या झाडाच्या जे सुकलेल्या काड्या आहेत तर त्या आपल्याला घरामध्ये घेऊन यायच्या आहेत. म्हटलं जाते की घरामध्ये आपण जेव्हा होम हवन करत असतो त्यावेळेमध्ये या उंबराच्या काड्या हवन करण्यासाठी वापरल्या जातात. असं म्हणतात की हा जर उपाय जर केला तर यामुळे कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होतो, कर्ज जे आहे तर ते कमी होत जाते आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते. शुक्रग्रह हा जो आहे हा कमकुवत असेल तर हा मजबूत होतो. संपत्ती आणि आपल्या घरामध्ये ग्रहदोष पितृदोष असेल तर तो कमी होतो. ज्याच्या कुंडलीमध्ये शुक्र मजबूत स्थितीत असतो त्याला धन आणि ऐश्वर्याची कमतरताही भासत नाही. ज्यांच्या कुंडलीत शुक्र कमकुवत असतो तिथे दारिद्र्य समस्या, आर्थिक तंगी जी आहे तर ती चालू होते.
पैशाच्या संबंधित सर्व समस्या दूर होतात. हा जर उपाय जर तुम्ही केला तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तिथे एक कापडाची वडी जाळायची आहे आणि त्यानंतर आपल्याला डोकं टेकवायचं आहे आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती या झाडाला स्पर्श करून बोलायची आहे. असं म्हणतात की या झाडाची पूजा केल्याने आपल्याला त्रिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो, माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्याला लागलेला प्रखर पितृदोष हा कमी होतो. भरपूर दिवसापासून तुमच्या घरामध्ये समस्या असेल, दुःख असेल, दारिद्र्य असेल किंवा तुमच्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करत आहात, तर प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. म्हणून या झाडाची पूजा करा आणि नक्की स्पर्श करून या. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.